गुड मॉर्निंग स्टुडंट्स. जी आपली इंटरनल एक्झाम झालेली आहे, फर्स्ट इंटरनल, अपेक्षित खूप चांगला परफॉर्मन्स होता. पण त्या अपेक्षेनुसार काय कुणी उत्तरं लिहिलेली नाही आहेत. एक्झामच्या आधीच क्लिअर केलं होतं की तुम्हाला बुक्स अलाउड आहेत, तुम्ही बुक्समधनं बघून उत्तरं लिहू शकता. तरीसुद्धा बऱ्याच मुलांना किंवा मुलींना ते प्रिव्हिलेज असतानासुद्धा बुक्समधून बघून लिहिता येऊ शकत होतं, तरीसुद्धा ते जमलेलं नाही आहे. उत्तरं विचारलेलं एक आहे आणि लिहिलेलं दुसरं आहे. किंवा बरेच एलेक्यूमध्ये अर्धवटच एलेक्यू सोडवलेले आहेत, पूर्ण उत्तर लिहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ऑलमोस्ट 18 स्टुडंट्स फेल झालेले आहेत, ओपन बुक असूनसुद्धा. दुसरं एक होतं की जे हुशार मुलं होती किंवा मुली होत्या, त्यांनी विथ बुक्स म्हणजे बुक्सचा उपयोग करून आणि त्यांना जेवढं माहिती आहे ते ह्या दोन्हीचं ॲडिशन करून खूप चांगला पेपर म्हणजे ऑलमोस्ट अबव 70 जायला पाहिजे होते. पण तसं काय आपल्याला दिसून येत नाही, कुणी चांगला स्कोअर केलेला दिसून येत नाही आहे. बऱ्याच जे काही अवघड प्रश्न होते, 2 ते 3च अवघड प्रश्न होते, म्हणजे प्रॉपर ओपन बुक जे एक्झामिनेशन असते त्यात जसे प्रश्न असतात तसे 1-2-3 प्रश्न विचारले होते. तर ते ॲव्हरेजपेक्षा जे हुशार मुलं आहेत, जास्त जे कायम टॉप करतात, त्यांच्याकडनं जास्त एक्सपेक्टेशन होत्या की त्यांनी ते उत्तरं लिहावीत. तर तसं झालेलं दिसत नाही आहे. त्यांना ते प्रश्नच कळालेले दिसत नाही आहेत किंवा ते त्यांनी स्किप केलेले आहेत. तर हा सगळा असा प्रकार झालेला आहे. त्यामुळं इथून पुढे जे काटावर पास आहेत त्यांनी तर अभ्यास करायलाच पाहिजे. पण जे फर्स्ट इयरला पहिल्या 5मध्ये किंवा पहिल्या 10 रँकमध्ये होते, तर त्यांनी ते जास्त अभ्यास करायला पाहिजे. मार्कशीट बघितली तर जे 45ला आहेत किंवा 45च्या खाली आहेत, 1-2-3 मार्क कमी असतील, तर ते ऑलरेडी जे 45 किंवा 45च्या खाली म्हणजे फेल झालेले आहेत आणि काटावर पास झालेले आहेत, अशा सगळ्यांचे जे मार्क्स पडलेले आहेत ते ऑलरेडी वाढवूनच दिलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त किती देता येतील तेवढे मार्क्स त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात पण अजून 2 राहिले, 3 राहिलेत, तर ते वाढणं मला तरी वाटत नाही. तरी तुम्ही चेक करा. आता मी सांगतो काय क्वेश्चन पेपरनुसार काय काय एक्सपेक्टेड होतं क्वेश्चननुसार, तर ते आता मी एक्सप्लेन करतो आणि ते ऐकून मग तुम्हाला वाटलं की नाही मी इथे लिहिलेलं आहे पण मला मार्क्स कमी आहेत, तसं जर झालं असेल तर सांगा, आपण तो प्रश्न रीचेक करूया. पण मोस्टली जे 45ला आहेत किंवा 45च्या खाली आहेत, मग भले 20 असेल, 30 असतील, 40 असतील, तर ते ऑलरेडी त्यांना पडत होते कमी, पण ते वाढवून मॅक्झिमम तेवढे जेवढे होतील तेवढे देण्यात आले. त्यामुळं आता बऱ्यापैकी कुठे म्हणजे वाढण्याचा काही स्कोप आहे असं मला वाटत नाही मार्क्स. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन पेपरकडे वळूया. क्वेश्चन पेपर 1 जो शॉर्ट आन्सर क्वेश्चन होते, 6 पैकी 5 लिहायचे होते. त्यातला पहिला जो ए होता, त्यात काय आहे की आयुर्वेदानुसार निंदित पुरुष कोण व त्याचे प्रकार कोणकोणते लिहायचे होते. आता निंदित पुरुष कोण आणि का ह्याचं स्पष्टीकरण यायला पाहिजे. त्याला निंदित का म्हणायचं? मग ते व्याधी क्षमत्व कमी असतं, अंगुली प्रमाणामध्ये ते बसत नाहीत, हे लिहिणं अपेक्षित होतं.
आणि त्याच्यासोबतच त्याचे प्रकार कोणकोणते, म्हणजे नुसतं अतिऱ्हस्व, अतिदीर्घ किंवा जे अष्टनिंदित दिलेले आहेत, तर तेवढेच त्याचं टायटलच लिहिणं एवढंच अपेक्षित नाही आहे. ते एक्सप्लेन पण करायला पाहिजे एकेका ओळीत. म्हणजे अतिदीर्घ म्हणजे काय, अतिऱ्हस्व म्हणजे काय, अतिस्थौल्य म्हणजे काय, अतिकृश म्हणजे काय. तर वन लाईनमध्ये अतिकृष्ण म्हणजे काय, तर वन लाईनमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन अपेक्षित होतं. एवढं सगळं म्हणजे निंदित पुरुष कोण आणि का, आणि त्याच्यासोबत ते 8 प्रकार आणि त्या प्रत्येक प्रकाराचं एक ओळीत एक्सप्लेनेशन किंवा त्याचा अर्थ काय, एवढं सगळं ज्यांनी लिहिलेलं आहे त्याला 2.5 मार्क दिलेले आहेत. आणि ज्या प्रमाणात ज्यांनी कमी लिहिले असेल तेवढे त्याचे मार्क्स डिडक्ट झालेले आहेत. अगदी क्वचितच 3पैकी 3 किंवा 5पैकी 5 किंवा 15पैकी 15 असं फार रेअरली होतं. शक्यतो जे SAQs आहेत, म्हणजे आता 3 मार्काचा प्रश्न असेल तर 2.5 मार्क ज्याला पडलेत त्याला समजायचं की आउट ऑफ आउटच पडले. जे म्हणजे 5 मार्काचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 4.5 किंवा 4 मार्क पडलेत, म्हणजे त्यानं ऑलमोस्ट सगळा प्रश्न त्याचं उत्तर अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि 15पैकी ज्याला 14 पडलेत किंवा 13.5 पडलेत त्यांनी अगदी परफेक्ट ॲन्सर लिहिलेला आहे असं समजायचं. कारण आउट ऑफ आउट मार्क्स आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पडत नाहीत. त्यामुळं इथेसुद्धा ह्या इंटरनलचा असेसमेंट करतानासुद्धा मी त्याच पद्धतीनं मार्क्स दिलेले आहेत. आता दुसरा प्रश्न आहे बी, पूर्वरूपांनी व्याधिविनिश्चय कसा करणार, ते उदाहरणासह विचारलं होतं. म्हणजे पूर्वरूप, त्याचे टाईप्स, ते काय लिहायची गरज नव्हती, किंवा पूर्वरूप म्हणजे काय हे पण लिहायची गरज नाही. व्याधिविनिश्चय कसा करणार ते एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचं होतं. म्हणजे त्याच्यात कसं आहे की आता सामान्य पूर्वरूपांवरनं पण व्याधिविनिश्चय होऊ शकतं, मग ते विथ एक्झाम्पल द्यायचं. त्याच्यामध्ये विशेष पूर्वरूपानुसार सुद्धा व्याधिविनिश्चय होऊ शकतो, म्हणजे व्याधी विथ त्याचा टाईप ह्याचं विनिश्चय करता येतं, तर ते एक एक्झाम्पल झालं. आणि गूढलिंग व्याधिविनिश्चय, म्हणजे गूढलिंग असेल किंवा आपल्याला कळत नसेल, काही सिम्पटम्स आहेत ते 2-3 व्याधींमध्ये सिमिलर असेल, तर त्याच्यामध्ये पूर्वरूपांचा वापर करून कसं व्याधिविनिश्चय करणार, तर असा आपण 3 प्रकारे व्याधिविनिश्चय पूर्वरूपांनी करता येऊ शकतो, हे लिहिता आलं असतं. बऱ्याच लोकांनी ते गूढलिंग तेवढं एकच लिहिलेलं आहे, किंवा काही मुलांनी सामान्य आणि विशेषाचा पण लिहिलेला आहे, पण तिन्ही एकत्र असं कोणी लिहिलेलं नाही आहे मोस्टली. त्यामुळं त्यानुसार त्यांचे मार्क्स कमी झालेले आहेत. सी, क्वेश्चन 1C मध्ये प्रश्न काय आहे, स्रोतोवेध म्हणजे काय आणि त्याची सामान्य लक्षणे. तर हा वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे युनिव्हर्सिटी एक्झाम्सला. स्रोतोवेध म्हणजे काय, तर ते स्रोतोदृष्टी हे वेगळं पडतं, आणि स्रोतोवेध हे सुश्रुतांनी स्पेशली सांगितलेले आहेत. स्रोतोविद्य जी लक्षणं आहेत ती स्रोतोवेदाची लक्षणं आहेत, पण सामान्य लक्षणे वेगळी आणि प्रत्येक स्रोतसानुसार जी सांगितलेली आहेत ती वेगळी. तर सामान्य लक्षणामध्ये इथं काय लिहायचं होतं, स्रोतोवेध म्हणजे काय लिहायचं होतं, म्हणजे ताडण किंवा त्याला एखादा ट्रॉमा झाला, इंजुरी झाली, तर त्याच्यामुळे जे होणार आहे त्याला स्रोतोवेध म्हणायचं. आणि मग त्याची सामान्य लक्षणे, मग नुसतंच लक्षणं लिहायची नाहीत, तर त्या लक्षणाचा अर्थ पण लिहायचा. म्हणजे मोह, कंप हे जे लक्षणं सांगितलेली आहेत ती लिहायची, आणि मोह म्हणजे काय, कंप म्हणजे काय, हे एक थोडक्यात एका ओळीत त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. असं ज्यांनी लिहिलं असेल त्याला 2.5 किंवा 3 आउट ऑफ आउट मार्क्स मिळालेले असतील. त्यानंतर डी जो प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1 त्यातला डी, दोषपाक आणि धातुपाकमधील फरक. आता हे बऱ्याच स्टुडंट्सनी व्यवस्थित लिहिलेला आहे, फक्त बेसिक म्हणजे 2 बेसिक पॉईंट्स आहेत की काय आहेत. तर दोषपाकमध्ये काय होणार आहे, दोषपाकमुळे व्याधी कमी होतो किंवा रोग कमी होतो, आणि धातुपाकामुळे व्याधी वाढतो. मग व्याधी वाढला किंवा कमी झाला म्हणजे जो व्याधी कमी झाला तर लक्षणं पण कमी होणार आहेत, आणि व्याधी वाढला तर लक्षणं पण वाढणार आहेत. मग त्याचा एक्झाम्पल, तर हे 3 पॉईंट नेसेसरीच होते. आणि त्याच्यानंतर अजून एक 2-3 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. असं सगळं लिहिलं असेल दोषपाक धातुपाकामधील फरक, तर त्याला बऱ्यापैकी 2.5 किंवा 3 मार्क्स असतील.
आता रक्तप्रदूषज विकार लिहा. ई जो आहे प्रश्न, रक्तप्रदूषज विकार. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी ते कुष्ठ विसर्प सगळा तो श्लोक आणि ते सगळं लिहिलेलंच आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन पण द्यायला पाहिजे. कुष्ठ म्हणजे काय, विसर्प म्हणजे काय, थोडक्यात त्याचं ब्रॅकेटमध्ये जरी दिलं तरी त्याला आउट ऑफ आउट मार्क्स दिलेले आहेत, नाहीतर मोस्टली बऱ्याच जणांना 2पर्यंत मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर एफ जो प्रश्न आहे क्वेश्चन 1मधला एफ सब क्वेश्चन, विच विटॅमिन डेफिशियन्सी कॉजेस ॲनिमिया, राईट डाऊन इट्स डिफिशियन्सी सिम्टम्स. म्हणजे काय आहे की इथे मराठीत व्यवस्थित दिलेलं आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो ते लिहून त्याच्या शरीरातील कमतरतेमुळे उत्पन्न होणारी लक्षणे लिहा. म्हणजे काय, ॲनिमिया कुठल्या विटॅमिन डिफिशियन्सीमुळे होतो. बऱ्याच लोकांनी बरेच विटॅमिन्स लिहिलेले आहेत, तर बेसिकली काय आहे, सगळ्यात मेन विटॅमिन आहे विटॅमिन B12. कारण ॲनिमियाचा सेपरेट टाईप आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. हा का होतो की हा विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे होतो, तर ते लिहिणं अपेक्षित आहे. किंवा पर्निशियस ॲनिमिया, तर B12 आणि फॉलेट म्हणजे काय, विटॅमिन B9 येतो त्याच्यामध्ये. तर हे 2 डिफिशियन्सीमुळे ॲनिमिया होतो. मग आता ह्या 2 विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळं शरीरामध्ये जे सिम्टम्स उत्पन्न होतात ते लिहायचे होते. म्हणजे B12 डेफिशियन्सी आणि विटॅमिन B9 डेफिशियन्सी हे लिहिणं अपेक्षित होतं, तर ते ज्यांनी लिहिलं त्यांना चांगले मार्क्स असतील. त्यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 2, राईट अ शॉर्ट आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. हे 5-5 मार्काचे होते, त्यामुळे थोडंसं 3 मार्काचे जेवढं आपण मॅटर लिहितो त्याच्यापेक्षा जास्त मॅटर लिहिणं इथं अपेक्षित होतं. तर त्याच्यामधला एकूण 7 प्रश्न होते, त्याच्यातले 6 अटेम्प्ट करायचे होते. टोटल त्याचं 30 मार्कापैकी टोटल मॅक्सिमम इव्हॅल्युएशन होतं. तर त्यातला पहिला आहे क्वेश्चन 2मधला ए जो सब क्वेश्चन आहे. प्रश्न असा आहे, विच चेंजेस विल यू एक्सपेक्ट इन ECG इन केस ऑफ डेक्स्ट्रोकार्डियाक. आता डेक्स्ट्रोकार्डियाक म्हणजे काय की रेअरली काही पेशंट्समध्ये किंवा काही ह्युमन बिंग्समध्ये जे हार्ट आपलं सेंटरपासून लेफ्ट साईडला असतं, तर त्याच्याऐवजी तेच हार्ट काही लोकांमध्ये राईट साईडला असतं, राईट साईडेड हार्ट. मग अशा लोकांचा जर आपण नॉर्मल आपल्या पद्धतीने ECG काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस दिसून येतील, हा प्रश्न होता. आणि ते जे चेंजेस तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यासारखेच चेंजेस कुठल्या टेक्निकल एररमुळे येणार आहेत ती कंडिशन पण लिहायची होती. मग ह्याच्यात उत्तर काय अपेक्षित आहे की जे डेक्स्ट्रोकार्डियाकमध्ये काय होणार आहे, RAD म्हणजे राईट ॲक्सिस डेव्हिएशन, आणि त्याच्यामध्ये जे पुढे चेंजेस येणार आहेत ते कुठले अपेक्षित आहेत. तर आपण जे बेसिक ECG शिकलेलं आहे, तर आपण जे बेसिक ECG शिकलेलं आहे की बेसिक काय आहे की जी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी हार्टमध्ये एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी प्रोपोगेट होते, बरोबर, म्हणजे ॲक्शन पोटेन्शियल आहे. तर जसं ते प्रोपोगेट होईल तर तुमचा जर इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडच्या कडे जर ती इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी किंवा ॲक्शन पोटेन्शियल ट्रॅव्हल होत असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन येणार आहे, बरोबर. आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडपासून लांब जर ॲक्शन पोटेन्शियल जात असेल किंवा निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे जात असेल तर ती निगेटिव्ह डिफ्लेक्शन येणार आहे. तर ह्या प्रिन्सिपलचं ॲप्लिकेशन करून हे डेक्स्ट्रोकार्डियाकमध्ये तुम्हाला उत्तर आलं असतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, डेक्स्ट्रोकार्डियाकमध्ये काय होतं की जे AVRमध्ये जे सगळे कॉम्प्लेक्स आहेत, म्हणजे QRX कॉम्प्लेक्स किंवा T वेव्ह, P वेव्ह, तर ह्या कशा असतात, ह्या म्हणजे सगळे निगेटिव्ह डिफ्लेक्शन येतात AVRमध्ये, लीडमध्ये. तर ते काय होणार आहे, डेक्स्ट्रोकार्डियाकमध्ये पॉझिटिव्ह होतं, अपोजिट होतं, कारण हार्टचं हे चेंज झालं.
AVR म्हणजे राईट साइडेड लीड आहे. तर राईट साईडला गेल्यावर काय होणार आहे, जे ॲक्शन पोटेन्शियल आहे ते पॉझिटिव्ह लीडकडे, इलेक्ट्रोडकडे ट्रॅव्हल होणार आहे. तेच लीड 1मध्ये काय होणार आहे, लीड 1 कुठल्या बाजूला आहे, लेफ्ट साईडला आहे. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, इन्व्हर्जन ऑफ ऑल कॉम्प्लेक्सेस, म्हणजे जे QRX कॉम्प्लेक्स आहे किंवा P वेव्ह आहे, T वेव्ह आहे, ह्यांचं सगळ्यांचं इन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे जे पॉझिटिव्ह आहेत ते निगेटिव्ह होणार आहेत आणि जे निगेटिव्ह आहेत ते पॉझिटिव्ह होणार आहेत. अँड अब्सेन्स ऑफ आर वेव्ह प्रोग्रेशन इन चेस्ट लीड्स, म्हणजे आपण चेस्ट लीडमध्ये बघतो की पहिला आर वेव्ह छोटी असते, म्हणजे जे वरचं पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आहे QRS कॉम्प्लेक्समध्ये शेवटचं, तर ते हळूहळू चेस्ट लीडमध्ये म्हणजे V1 to V6 या लीडमध्ये पहिला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन छोटं असतं. त्याच्यानंतर जसं V1, V2, V3, V4, V5, V6कडे जाऊ आपण, तसं ती आर वेव्ह हळूहळू मोठी होत जाते. कारण जे आपलं चेस्टचं इलेक्ट्रोडचं जे पोझिशन आहे ती बघा, हळूहळू ॲपेक्सकडून मग मिड क्लॅव्हिक्युलर आणि मिड ॲक्झिलरी लाईनकडे जातो. बरोबर, आपण हे बघितलं होतं इलेक्ट्रोडची प्लेसमेंट. तर जशी ती लेफ्ट साईडला जाईल तसं ॲक्शन पोटेन्शियलचा ते काय होतं की त्याचं जे डिरेक्शन आहे ते बरोबर त्या इलेक्ट्रोडकडे जाणारं होतं. त्याच्यामुळं जास्त पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन येतं. तर हे V1ला कसं, V1 हा राईट साईडला असतो, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन सगळ्यात कमी असतं. आणि V6 हा जास्त लेफ्ट साईडला असतो, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन त्याच्याकडे जास्त येतं त्याच्यामध्ये. त्यामुळं आर वेव्ह प्रोग्रेशन होतं. तर ते इथं काय होणार आहे, डेक्स्ट्रोकार्डियकमध्ये ते होणार नाही, कारण हार्ट हा राईट साईडला आहे. त्यामुळे लेफ्ट साईडला तुम्ही किती जावा तर आर वेव्ह काय प्रोग्रेस होणार नाही. हे सगळे झाले डेक्स्ट्रोकार्डियकमध्ये चेंजेस होणार आहे ECGमध्ये एक्सपेक्टेड. आता असेच चेंजेस तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कंडिशनमध्ये दिसून येणार आहेत. तर टेक्निकल एरर कुठला असू शकतो, तर ज्यामध्ये एखाद्या वेळेस चुकून तुम्ही जे राईट हँडचा इलेक्ट्रोड आहे तो तुम्ही लेफ्टला लावला आणि लेफ्ट साईडचा राईटला लावला, तरीसुद्धा रिव्हर्सल ऑफ हे असे चेंजेस येणार आहेत. फक्त त्याच्यामध्ये काय येणार आहे, जे चेस्ट लीड्स आहेत, म्हणजे इथं काय आहे की हार्ट लेफ्ट साईडलाच असणार आहे, पण लेफ्ट साईडच्या हार्टच्या पेशंटमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डाव्या हाताचा इलेक्ट्रोड उजव्या हाताला लावणार आणि उजव्या हाताचा इलेक्ट्रोड डाव्या हाताला लावला तर त्याच्यामध्ये तुम्हाला राईट साईडेड हार्ट असल्यासारखे चेंजेस येणार. फक्त जे चेस्ट लीड्स आहेत त्या नॉर्मलच येणार, पण पहिल्या ज्या लीड्स आहेत, लिम्ब लीड्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला डेक्स्ट्रोकार्डियक सारखे चेंजेस येणार. हा झाला टेक्निकल एरर. तर असं सगळं अपेक्षित होतं क्वेश्चन नंबर 2 मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2, सब क्वेश्चन आहे B. विच टाईप ऑफ इम्युनिटी विल प्ले अ रोल अगेन्स्ट SARS-CoV-2 इन COVID-19 पॉझिटिव्ह पेशंट, म्हणजे जे COVID-19 जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांच्यामध्ये कॉझिंग एजंट काय आहे, कशामुळे तो झालेला आहे, तर SARS-CoV-2मुळे झालेला आहे. आता हे SARS-CoV-2 म्हणजे काय आहे की हा व्हायरस आहे, बरोबर. तो कुठलाही व्हायरस असू दे, तुमच्या त्या पेशंटमध्ये कुठल्या त्याची इम्युनिटी सगळ्यात मेन रोल प्ले करणार आहे ते लिहिणं अपेक्षित होतं. म्हणजे काय की हा व्हायरस हा नवीन आहे, पहिल्यापासून एक्सपोजर नाही आहे, त्यामुळे नॅचरल इम्युनिटी ही इनेट इम्युनिटी ही असणं अपेक्षित नाही आहे. इथं काय आहे की पहिला अजून एक्सपोजरच झालेलं नाही, त्यामुळे इम्युनिटी डेव्हलप ऑलरेडी असण्याचा काय सवालच येत नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा एक्सपोजर होणार आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे, पहिल्यांदा नवीन एक्सपोजर होणार आहे, म्हणजे ॲक्वायर्ड असणार आहे, बरोबर. आता ॲक्वायर्डमध्ये पण काय होणार आहे, बॅक्टेरिया का व्हायरस आहे त्याच्यानुसार कुठल्या सेल रिस्पॉन्ड करणार हे बदलणार आहे. म्हणजे व्हायरस असल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये एकतर बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट, म्हणजे बेसिकली काय लिम्फोसाईटचंच काम आहे. बॅक्टेरिया असतात तर न्यूट्रोफिल मॅक्रोफेजेस ते आले असतं, पण इथे फ्रंट लाईनला काय असणार आहे, लिम्फोसाईट रिॲक्ट करणार. म्हणजे काय होणार आहे, पहिला व्हायरस, म्हणजे हे काय ॲक्वायर्ड इम्युनिटी हे उत्तर आहे आणि त्याचं मेकॅनिझम लिहायचं होतं, म्हणजे कार्यपद्धती. मग मेकॅनिझममध्ये काय येणार आहे की पहिला व्हायरस काय होणार आहे,
APCकडे म्हणजे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्सकडे जाणार, त्याचा एक्सपोज होणार. मग त्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स या कुणाला ॲक्टिवेट करणार, एकतर बी लिम्फोसाईटला ॲक्टिवेट करणार किंवा हेल्पर टी सेलला करणार. मग हेल्पर टी सेल परत सायटोटॉक्सिक टी सेलला ॲक्टिवेट करेल किंवा बी लिम्फोसाईटला ॲक्टिवेट करेल. आणि त्या लिम्फोसाईट्स ॲक्टिवेट झाल्यानंतर मग एकतर आयदर ह्युमरल इम्युनिटी डेव्हलप होईल किंवा सेल मिडिएटेड इम्युनिटी डेव्हलप होणार आहे. तर हे मेकॅनिझम लिहिणं इथं अपेक्षित होतं. तर हे ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना 3 ते 4 मार्क्सपर्यंत पडू शकतात. आणि ज्यांनी थोडंच लिहिलेलं आहे, एखादाच त्याच्यामधला शब्द लिहिलेला आहे, तर त्याला कमी मार्क्स पडलेले आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मधला सी सब क्वेश्चन, तर व्याधीमधील सामनिरामावस्था मलपरीक्षणानं कशा ओळखणार. तर हे सिम्पल आहे. निराममलाची याच्यामध्ये एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. काही पुस्तकांमध्ये साममूत्र निराममूत्र पण दिलेलं आहे, पण त्याचे काही रेफरन्स ग्रंथात आलेले नाही आहेत. त्यामुळे जे परत रिव्हॅल्युएशन केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचेच मार्क्स वाढवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा 1-1 मार्क वाढलेला आहे या प्रश्नामध्ये. तर ज्यांनी साममल आणि निराममल ह्या दोन्हीचे लक्षणं लिहिलेली आहेत आणि ह्याच्यावरनं ती जी साममल असेल हे पण लिहायला पाहिजे की साममलाची लक्षणं दिसत असतील तर तो व्याधी ची ती सामावस्था आहे किंवा निराममलाची लक्षणं दिसत असतील तर ती त्या व्याधीची निरामावस्था आहे. नुसतं साममल लक्षणं लिहिली, नुसती निराममल लक्षणं लिहिली तर नाही उपयोग आहे. तर ते लिहायला पण पाहिजे की साममल लक्षणं दिसत असतील त्या व्याधीमध्ये तर ती सामावस्था आहे, असं तुम्ही ओळखणार. हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर डी जो सब क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 मधला, उपशय आणि चिकित्सेमधला फरक, आणि तो पण उदाहरणांसह लिहायचा आहे. मग हे तर काय सिम्पल आहे. व्याधी विनिश्चयाच्या आधी जे तुम्ही अन्न, औषध आणि विहार त्याला सजेस्ट करणार आणि त्यांनी जर त्याला बरं वाटलं, त्याची लक्षणं कमी झाले तर त्याला उपशय म्हणणार. आणि तेच समजा तुम्ही आफ्टर डायग्नोसिस किंवा व्याधी विनिश्चयानंतर जर दिलं तर त्याला चिकित्सा म्हणणार. हे लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासोबत 1-2-3 एक्झाम्पल लिहिणं अपेक्षित आहे. मग जेवढी तुम्ही एक्झाम्पल चांगली लिहिणार तेवढं तुम्हाला मार्क चांगले मिळणार. त्यानंतर जो सब क्वेश्चन आहे क्वेश्चन 2 मधला सब क्वेश्चन ई, आवरण अँड डिस्क्राईब इट्स क्लासिफिकेशन, म्हणजे आवरण व्याख्या आणि वर्गीकरण. म्हणजे आवरण म्हणजे काय एवढंच लिहिणं अपेक्षित आहे. आणि वर्गीकरण म्हणजे त्याचे जे 42 टाईप्स दिलेले आहेत, मग त्याच्यामध्ये परस्पर आवरण आहे, अन्योन्य आवरण आहे, धातूंचं आवरण आहे, दोषांचं आवरण आहे, ते मेन क्लासिफिकेशनच लिहायचं आहे. त्याचे परत बऱ्याच मुलांनी काय केलं आहे की सगळे टाईप्स लिहित बसले, तर ते एक्सपेक्टेडच नाही आहे. तेवढं ते विचारलेलेच नाहीत टाईप्स आणि त्याची लक्षणं विचारलेलीच नाहीत, फक्त वर्गीकरण विचारलेलं आहे. म्हणजे ते 42 प्रकार कसे होतात. आणि वर्गीकरण लिहिताना काय लिहायचं आहे की जे आता अन्योन्य आवरण तुम्ही देत आहे, म्हणजे अन्योन्य आवरणाचे प्रकार 20, मग ते अन्योन्य आवरण म्हणजे काय हे तुम्ही द्यायला पाहिजे. धातू आवरण म्हणजे काय, दोषांचं परस्पर आवरण म्हणजे काय, त्याचा अर्थ 1-2 ओळीत लिहिणार आणि त्याच्या अंडर किती टाईप्स येतात आणि मग टोटल एकूण आवरणं किती हे लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्यासोबतच सगळ्या अजून एक मेन वर्गीकरण आहे की त्याच्यामध्ये आवरणं असंख्य प्रकारची पण असू शकतात, असं पण एक हे आहे. तर ते सगळं लिहिणं अपेक्षित आहे. निदान ज्यांनी मेन ते 42 जे टाईप्स आहेत त्याचं वर्गीकरण लिहिलं आणि त्याचं नुसतं एक्सप्लेनेशन जरी दिलं असतं की बाबा हे म्हणजे काय, तर त्यालासुद्धा आरामशीर 4पर्यंत मार्क पडले असते. पण कुणीही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे, फक्त टाईप्स दिलेत आणि त्याची लक्षणं दिलेत, जे विचारलेलंच नाही आहे. आणि मग 2-2, 3-3, 4-4 पानं त्याचेच भरलेले आहेत. 5 मार्कासाठी एवढं लिहिणं अपेक्षितच नाही आहे. त्यामुळं त्याच्यात तुम्ही जास्त वेळ घालवून जो मेन 15 मार्काचा जास्त पेपर लिहायला पाहिजे तो खूप कमी लिहिलेला आहे. बऱ्याच लोकांनी तर 15 मार्कचा छोटा प्रश्न जो आहे तो छोटा होईल, पण हे आवरणाचाच
पेजेस जास्त भरतील अशा प्रकारे उत्तर लिहिलेलं आहे. तर ते चुकीचं आहे. विचारलेलं काय ते नीट प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. तर व्याख्या आणि वर्गीकरणच विचारलेलं आहे. त्याचे प्रकार, आवरणाचे प्रकार सविस्तर लिहा असा जर प्रश्न असता तर मग तुम्ही प्रकार आणि त्याचं लक्षणं हे योग्य झालं असतं लिहिणं. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2, त्याच्यातला F सब क्वेश्चन, दोषगतींचे सविस्तर वर्णन करा. आता दोषगती सगळ्यांनीच क्षयस्थान वृद्धी, मग ऊर्ध्ववाद, तिर्यक आणि शाखाकोष्ठ मर्मास्थी संधी लिहिलेले आहेत. तर ऑलमोस्ट कुणीच प्राकृत, वैकृत आणि आशयापकर्ष गती ह्या 2 गत्या लिहिलेल्याच नाही आहेत. 2 टाईपचं वर्गीकरण. बरं, जे लिहिलेलं आहे म्हणजे जे क्षयस्थान वृद्धी, ऊर्ध्ववादक, तिर्यक ह्याचेच तेवढे एक्सप्लेनेशन बऱ्यापैकी सगळ्यांनी दिलेले आहे. शाखागती म्हणजे काय, कोष्ठगती म्हणजे काय, मर्मास्थी संधी गती म्हणजे काय, ह्याचं एक्सप्लेनेशन कोणी दिलेलं. नुसतं हे वर्गीकरण आहे, ह्या दोषगती आहेत एवढंच, नुसती नावच मेन्शन केलेली आहेत, त्याचा अर्थ लिहिलेला नाही आहे. त्यामुळे त्या लोकांना कमी मार्क्स पडलेले आहेत. ते 5 प्रकारचे वर्गीकरण आहेत दोषगतीमध्ये. जरी 3 प्रकारचे लिहिली असतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलं असेल प्रॉपर, तरीसुद्धा त्या मुलांना जास्त त्या स्टुडंट्सना जास्त मार्क पडलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला जो सब क्वेश्चन आहे जी, दोषाच्या अंशांश कल्पनेचा विचार ज्या संप्राप्तीमध्ये केलेला आहे. म्हणजे अशी संप्राप्ती कुठली, तर विकल्प संप्राप्ती हे अपेक्षित आहे. मग 3-4 ओळीमध्ये विकल्प संप्राप्ती म्हणजे काय, त्याचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे ज्या अंशाने, म्हणजे ज्या गुणाने त्या दोषाची वृद्धी झाली असेल ते लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे सगळ्या गुणांनी झाली असेल किंवा एखाद दुसऱ्याच गुणांमुळे झालेली असेल, तर हे लिहिणं अपेक्षित आहे थोडक्यात. त्याला 1-2 मार्क पकडा आणि मग जेवढे तुम्ही एक्झाम्पल लिहिणार तेवढे जास्त मार्क पडणार. टोटल 12 का 13 एक्झाम्पल्स आहेत. मग त्यातले तुम्ही 7-8 जरी लिहिले असेल तरी 4पर्यंत मार्क्स पडू शकतात. बऱ्याच लोकांनी ते विकल्प संप्राप्ती लिहायच्याऐवजी नुसतं संप्राप्तीच लिहिलेलं आहे, संप्राप्तीचंच वर्णन केलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांनी विकल्प संप्राप्ती लिहिलेली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे, पण एक्झाम्पल्स खूपच कमी दिलेले आहेत. एखाद दुसरंच एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचे मार्क्स कट झालेले आहेत. अशा प्रकारे हा क्वेश्चन पेपर 2 आपला आपण बघितला पूर्ण. आता जो LAQs आहेत क्वेश्चन नंबर 3, त्याच्यातला जो पहिला आहे ए सब क्वेश्चन हेतू, मग त्याचं डेफिनेशन, त्याचे क्लासिफिकेशन आणि त्याचे टाईप्स. म्हणजे बघा इथे हेतू, व्याख्या, वर्गीकरण व प्रकार, म्हणजे नुसतं वर्गीकरण नाही आहे, फक्त क्लासिफिकेशन नाही आहे, त्याचा प्रकार पण सविस्तर लिहायचे आहे. 15 मार्काचा प्रश्न आहे, जिथं तुम्ही सविस्तर लिहिणं अपेक्षित आहे. मग त्याच्या जे व्याख्या आहेत त्या 2-3 व्याख्या आहेत. त्याच्यातली जी परिपूर्ण व्याख्या जी सांगितलेली आहे की जे इतर कर्तव्यांनी युक्त पण व्याधी उत्पत्तीस कारणीभूत असं जे आहे ती जी व्याख्या आहे ती परिपूर्ण व्याख्या आहे, तर ती मस्ट यायलाच पाहिजे. आणि मग ते सोडून तुमचं निदान पंचकातला एक साधन किंवा व्याधी उत्पत्ती कारण नुसतं की हे जे व्याख्या आहेत ह्या पण तुम्ही ॲडिशनल लिहिल्या तर चालतात, पण जी परिपूर्ण व्याख्या दिलेली आहे ती जी मेन व्याख्या आहे ती येणं अपेक्षितच आहे. त्याच्यानंतर त्याचे पर्याय लिहिलं असते तरी चालले असते, नाही लिहिले असते तरी काय मार्क कट झाले नसते, कारण ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहे. पण वर्गीकरण महत्त्वाचं आहे, कुठल्या कुठल्या प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि ते डिटेल, म्हणजे जे सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, प्राधानिक, व्यभिचारी किंवा जे बरेच जे उत्पादक, व्यंजक आहे किंवा बाह्य अभ्यंतर आहे. आता बऱ्याच लोकांनी बाह्य अभ्यंतरपर्यंत सगळे टाईप्स किंवा वर्गीकरण विथ एक्सप्लेनेशन दिलेले आहेत, पण अभ्यंतर हेतूचे वर्गीकरण परत जे आहेत, प्राकृत, वैकृत म्हणा किंवा जे पुढं दिलेले आहेत, क्षयवृद्धी स्थान किंवा आशयापकर्ष गती दिलेली आहे, गतीनुसार जे आहेत, सामनिराम जे आहेत, तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. तर ते थोडक्यात प्रत्येक प्रकाराचं थोडक्यात एक्सप्लेनेशन इथं अपेक्षित होतं. ते जे अभ्यंतर हेतूंचे जे ज्यांनी पुढे क्लासिफिकेशन लिहिलेलं नाही त्यांचे 4-5 मार्क कट झालेले आहेत त्याच्यासाठी. तर असं हेतूचं सगळं अपेक्षित होतं. त्यानंतर जो पुढचा दुसरा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3 मधला बी, षटक्रिया काल.
आता षटक्रियाकालमध्ये जे 6 क्रियाकाल दिलेले आहेत तर ते म्हणजे काय आणि त्याचे इंडिव्हिज्युअल वात पित्त कफानुसार जे सिम्पटम्स दिलेले आहेत. पहिल्या 3 ह्याच्यामध्ये तर दिलेले आहेत. त्यानंतर स्थानसंशोधन जिथं होईल त्यानुसार ते व्याधीची लक्षणं सांगितली, कुठले कुठले व्याधी उत्पन्न होतील ते सांगितलेले आहे. तर ते पण लिहिणं अपेक्षित होतं. आणि हे सगळे जे 6 क्रियाकाल लिहून झाल्यानंतर मग त्याचं कोरिलेशन निदान पंचकासोबत, म्हणजे कुठल्या क्रियाकालानुसार कुठलं त्या पंचकातलं कुठलं साधनाची लक्षणे उत्पन्न होतात तर ते लिहिणं अपेक्षित होतं. ते सगळे ज्यांनी बरोबर लिहिले त्यांना चांगले 10च्या पुढेच मार्क्स आहेत. आणि ज्यांना जेवढे पॉईंट्स तुम्ही कमी लिहिले असतील तेवढे त्या पद्धतीत तेवढ्या प्रमाणात तुमचे मार्क्स कमी झालेले आहेत. आता सी जो प्रश्न आहे जे प्राणवह स्रोतस, तर बऱ्याच लोकांनी आयुर्वेदिक पार्ट लिहिलेला आहे. दृष्टिकारणे जे क्षयात संधारणात आहेत किंवा दृष्टिलक्षणे अतिसृष्ट मातिबद्धम कुपितम अल्पाल्पम तो जो श्लोक आहे त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेले आहेत. फार कमी लोकांनी प्राणवह स्रोतसाची विद्ध लक्षणे पण लिहिलेली आहेत. ते पण अपेक्षित होतं, चांगली गोष्ट आहे. पण आधुनिक शास्त्रानुसार किंवा मॉडर्न सायन्स अर्वाचीन शास्त्रानुसार जे त्याचं एक्झामिनेशन आहे, परीक्षण आहे, ते ऑलमोस्ट कुणीच लिहिलेलं नाही आहे. तर त्याच्यात अपेक्षित काय होतं की पहिला 2 टाईप्सचं एक्झामिनेशन येणार आहे, क्लिनिकल एक्झामिनेशन आणि एक लॅब इन्व्हेस्टिगेशन्स. मग क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये काय येणार आहे, इन्स्पेक्शन, म्हणजे तुम्ही काय बघणार प्राणवह स्रोतसामध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा रेस्पिरेटरी रेट ऑब्झर्व करणार, त्याचे चेस्टचं ठेवण कशी आहे, बॅरल शेप्ड आहे, पिजन शेप्ड आहे, त्याचा अँटेरियर पोस्टिरियर डायमीटर जास्त आहे का लॅटरल डायमीटर जास्त आहे. बरं, तो श्वास घेताना दोन्ही त्याचं लेफ्ट आणि राईट साईड ऑफ चेस्ट हे दोन्ही सिमेट्रिकल फुगतात का, एलिव्हेट होतात का का असिमेट्रिकल आहे, तर हे तुम्ही सगळे इन्स्पेक्शनमध्ये बघणार. त्यानंतर दुसरा जो मेन पॉईंट आहे क्लिनिकल एक्झामिनेशनचा की पाल्पेशन. मग तुम्ही त्याला हात लावून बघणार, पाल्पेट, कुठं ट्यूमर आहे का, कुठं गाठ आहे का, कुठे तुम्हाला गरम लागते का, कुठं थंड पडले का. तर हे जे आहे ते पाल्पेशन अंडर येणार आहे. देन थर्ड पॉईंट एक्झामिनेशनमधला पर्कशन. पर्कशन म्हणजे काय की तुम्ही बोटं ठेवून त्याच्यावर म्हणजे एक प्रकार असतो आहे क्लिनिकल एक्झामिनेशनचा. तर तुम्ही त्याच्यावर तुमची लेफ्ट हँडची बोटं ठेवून राईट हँडच्या फिंगर्सने त्याच्यावर टॅप करायचं आणि त्याच्यानी जो साऊंड क्रिएट होणार आहे त्याला आपण पर्कशन म्हणतो. मग पर्कशनमध्ये कसं असतं की आत किती सॉलिड मटेरियल आहे किंवा किती एअर स्पेस आहे त्याच्यावरनं तो जो आवाज येतो तो बदलत जातो. तर त्यानुसार त्या पर्कशननुसार डल नोड आहे, मग त्याचा अर्थ काय होतो, मग त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, तर ते लिहिणं अपेक्षित होतं. आणि शेवटचा पॉईंट काय एक्झामिनेशनमधला, ऑस्कल्टेशन. मग ऑस्कल्टेशनमध्ये तुम्ही फर्स्ट इयरला बघितलेलं आहे, एअर एंट्री बघणार तुम्ही, रेस्पिरेटरी साऊंड्स बघणार, मग कुठे व्हिजिंग आहे का, राल्स आहेत का किंवा क्रेपिटेशन्स आहेत का, एअर एंट्री मग कशा प्रकारचं ब्रॉन्कियल ब्रिदिंग आहे, वेसिक्युलर ब्रिदिंग आहे. तर हे सगळे जे ऑस्कल्टेशन, लंग्स चेस्टचं ऑस्कल्टेशन करणार ते येणार. आणि पहिला जो इन्स्पेक्शनचा पॉईंट आहे सगळ्यात पहिला सांगितलेलं त्याच्यामध्ये तुम्ही नाक, घसा ह्याचं पण एक्सटर्नल ऑब्झर्वेशन पण करणार, इन्स्पेक्शन करणार की ते तुमचा नाकातला सेप्टम डिवेटेड आहे का, नाकामध्ये पॉलिप आहे का, तर हे सगळंसुद्धा इन्स्पेक्शनमध्ये येणार. तर अशा प्रकारे हे क्लिनिकल एक्झामिनेशन झालं, हे लिहिणं अपेक्षित होतं. किंवा इन्व्हेस्टिगेशन जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय करणार तुम्ही, एक्सरे, म्हणजे स्पेसिफिकली प्राणवह स्रोतस रिलेटेड मॉडर्न काय आहे, मग त्याच्यामध्ये काय येणार आहे की तुम्ही एक्सरे काढू शकता, सी टी स्कॅन करू शकता, स्पायरोमेट्री बघू शकता. त्याच्यामुळे पीक फ्लो जे तुम्ही फर्स्ट इयरला फिजिओलॉजीला केलेलं आहे स्पायरोमेट्रीमध्ये काय पीक फ्लो किती आहे, टायडल व्हॉल्यूम किती आहे ते सगळे येणार. आणि अजून SpO2 बघू शकता, ऑक्सिजन सॅच्युरेशन बघू शकता, कार्बन डायऑक्साईड सॅच्युरेशन बघू शकता. तर हे सगळ्या टेस्ट आहेत. आणि मग CBC वगैरे ठीक आहे, ते जनरल टेस्ट झाल्या, पण स्पेसिफिकली प्राणवह स्रोतसाच्या इन्व्हेस्टिगेशन कोणत्या आहे ह्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकला असता. तर अशा प्रकारे हे प्राणवह स्रोतस दृष्टी, हेतू, लक्षणे आणि प्राणवह स्रोतस परीक्षण अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स
असं लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन नंबर 3 आहे, त्यातला जो डी आहे व्याधी, तर हा काय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. त्याचे डेफिनेशन्स, सिनॉनिम्स आणि क्लास वर्गीकरण. मग त्या वर्गीकरण हा 15 मार्काचा प्रश्न आहे. मग नुसतं वर्गीकरण लिहून चालणार नाही, त्याच्यासोबत त्याचे जे टाईप्स आहेत त्याचं पण थोडक्यात एक एक ओळीत एक्सप्लेनेशन देणं गरजेचं होतं. म्हणजे आदिभौतिक म्हणजे काय, आदिदैविक म्हणजे काय, दैवकृत म्हणजे काय, कालकृत म्हणजे काय, मग निज आगंतू मानस, मग निज म्हणजे काय, आगंतू म्हणजे काय, मानस म्हणजे काय, म्हणजे हे सगळंच प्रत्येक जे क्लासिफिकेशन आहे त्यातला जो टाईप आहे त्याचं थोडक्यात एक एक ओळीत एक्सप्लेनेशन, की हे म्हणजे काय, तो टाईप म्हणजे काय. तर अशा प्रकारे अपेक्षित होतं. असं ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना चांगले मार्क पडलेले आहेत. ज्यांनी नुसतंच फक्त क्लासिफिकेशन दिलेलं आहे त्यांना थोडेसे कमी मार्क्स आहेत. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पेपरचं डिस्कशन इथे कंप्लीट केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे जे मुलं फेल झालेली आहेत, 45च्या जे खाली आहेत मुलं, तर त्यांच्यासाठी दर महिन्याला एक एक टास्क दिली जाईल. मोस्टली आता ऑनलाईन किती जमते आपण बघूया. पण जी मुलं फर्स्ट इंटरनलला फेल झालेली आहेत त्या मुलांना स्पेसिफिक टॉपिक्स दिले जातील आणि त्यांची दर एका महिन्याने इथून पुढे ओरल एक्झामिनेशन होणार आहे. म्हणजे त्यांना रिटन एक्झामिनेशन आपण युनिट टेस्टसारखं घेणार नाही. त्याच्याऐवजी युनिट टेस्टच्याऐवजी वायवा घेणार आहोत आणि त्याचे मग मार्क्स डिस्ट्रीब्युशन केले जातील. कारण जे फेल आहेत त्यांना खरंच खूप अभ्यास करायची गरज आहे. वाढवून मार्क्स देऊन, पुस्तक बघूनसुद्धा, म्हणजे पुस्तकातलं बघून आणि लूज चेक करून, इझी चेक करूनसुद्धा तुमचे मार्क्स 45पर्यंत जात नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप, म्हणजे जर हा रोगनिदान हा सब्जेक्ट जर थेरीमध्ये क्लिअर करायचा असेल सेकंड इयरला, तर खूप अभ्यास करायला पाहिजे. आणि जे प्रिव्हियस टॉपर्स आहेत किंवा जे आताचे टॉपर्स आहेत त्यांनी असं समजू नका आता बऱ्याच पुस्तकातलं बघून लिहायचं होतं तुम्हाला, त्यामुळे एखाद्याला जास्त पण मार्क्स पडले असतील. आणि काहींनी जर पुस्तकातलं बघून, म्हणजे चांगले हुशार आहेत पण त्यांनी पुस्तकातलं बघून नाही लिहिले, त्यांना कमी पण मार्क्स पडले असतील. अशा दोघांना पण असं सांगायचं आहे की अभ्यास करा. फक्त अभ्यास करताना फक्त पाठांतरावर भर देऊ नका. एखादा टॉपिक आहे तो समजून घ्या. म्हणजे तुम्हाला फिरवून जरी प्रश्न विचारला तरी त्याची उत्तरं लिहिता यायला पाहिजे. म्हणजे जसं टॉपिक तुम्ही वाचणार, पुस्तकात जसं दिलेलं आहे त्याच प्रकारानुसारच प्रश्न पडेल असं नाही आहे. थोडा फिरवून टाकला, एखाद्यानं उलट्या बाजूनं प्रश्न विचारला, फिरवून प्रश्न विचारला, तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तो टॉपिक समजणं जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला समजला असेल तर तो प्रश्न किती फिरवून विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर लिहिता येणार आहे. तर त्यामुळे, आणि तो एक पॉईंट आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलॅबस आपला हळूहळू पुढं चालला आहे, तर ते सिलॅबस पूर्ण व्हायची वाट बघायची नाही. आपण तुमचं सेल्फ रीडिंग चालू करा. तुम्हाला कुठलाही एखाद्या पॉईंट, सिलॅबस पॉईंटमधला कुठलाही एखादा प्रश्न अडला किंवा पॉईंट कळाला नाही तर तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकता. त्याचं एक्सप्लेनेशन मी देईल. आणि विथ आपण एक एक पॉईंट एक एक कवर करत जाणारच आहे. पण ते होणार आणि मग तुम्ही अभ्यास करणार. तुमच्याकडे पुस्तकं अवेलेबल असतील तर तुम्ही पुढचं रीडिंग चालू करा. अडलं तर मला विचारा. अशा प्रकारे आपण इथून पुढे थोडासा अभ्यास अजून जास्त वाढवायचा आहे. आणि नेक्स्ट एक्झाममध्ये खूप चांगला परफॉर्मन्स असेल, ते पण पुस्तकं न बघता, अशी अपेक्षा ठेवून मी हे लेक्चर आत्ताचं कन्क्लूड करतो किंवा पूर्ण करतो. थँक्यू.